First chapter, some basic concept of chemistry. Some basic concept of chemistry. म्हणजे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये काही महत्त्वाचे टर्म काय करायचे आपण किंवा कन्सेप्ट काय करायचे स्टडी करायचे. तर पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री किंवा आपण त्याला काय म्हणतो रसायनशास्त्र. कशाला म्हणायचं रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री. तर पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन बघूया. इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन मध्ये आपण फर्स्ट बघू केमिस्ट्रीची डेफिनेशन किंवा रसायनशास्त्राची डेफिनेशन. व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. केमिस्ट्री इज a branch of the science which deals with the study of compositions, structures and properties of matter and their reactions. Matter may be converted into one form to another form. म्हणजे केमिस्ट्री कशाला म्हणायचंय. इट इज अ स्टडी ऑफ compositions, structures and properties of matters. सर्वात मला माहिती आहे आपल्याला मॅटर कशाला म्हणायचं. व्हॉट इज मीन बाय मॅटर्स. मॅटर मीन्स द सबस्टन्स विच ऑक्युपाइज सम स्पेस. एखादा सबस्टन्स का तो काय करतोय स्पेस ऑक्युपाइज करतोय. फॉर एक्झाम्पल ब्लॅकबोर्ड इन दिस रूम. ब्लॅकबोर्ड काय एक सबस्टन्स कारण त्याने ह्या रूम मधला काय केलाय स्पेस काय केलाय ऑक्युपाइज केलाय. डस्टर पण काय असेल एक सम स्पेस किंवा म्हणजे या रूम मधला जेवढे पण कंपाऊंड असेल किंवा सबस्टन्स असेल तर तो स्पेस काय करतोय ऑक्युपाइज करतोय. त्याला काय म्हणतो आपण मॅटर. किंवा तुम्ही विज्ञानमध्ये शिकला असाल 10वी पर्यंत विद्यार्थी मित्रांनो. मॅटर म्हणजे पदार्थ. तुम्ही पदार्थाच्या अवस्था शिकला. पदार्थाच्या किती अवस्था असतात 3. स्थायू, द्रव आणि वायू. सेम आपण ते फक्त इंग्लिश मध्ये स्टडी करतो. काय म्हणतात आपण पदार्थ म्हणजेच काय मॅटर. पदार्थ म्हणजे काय असेल मॅटर. जसं तुम्ही म्हणता पदार्थाच्या 3 अवस्था तर मॅटरच्या पण काय असतात 3 states. 3 states of matter. First one is solid, second one is liquid and third one is gas. Solid, liquid, gas. तर आपण म्हणतो स्थायू, द्रव आणि वायू. म्हणजे केमिस्ट्री कशा म्हणतो आपण इट इज अ ब्रांच ऑफ दी सायन्स. ती सायन्सची काय शाखा आहे. ब्रांच म्हणजे काय शाखा. विच डील्स विथ द कंपोजिशन, स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर इज कॉल्ड एज केमिस्ट्री. किंवा अजून एक सांगते ना आपल्याला केमिस्ट्री काय बघा CHE स्पेलिंग काय विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्रीचा CHEMISTRY. प्रत्येकाने फुल फॉर्म बघितला आपण विद्यार्थी मित्रांनो. C म्हणजे केमिकल. C म्हणजे काय असेल केमिकल. H म्हणजे हेल्थ. E म्हणजे इसेन्शियल. M म्हणजे मेडिसिन. I म्हणजे इंडस्ट्री. S म्हणजे सायन्स. T म्हणजे टेक्नॉलॉजी. R म्हणजे रिसर्च आणि Y म्हणजे इल्ड. बघा केमिस्ट्री म्हणजे काय असेल C म्हणजे केमिकल, H म्हणजे हेल्थ, E म्हणजे इसेन्शियल, M म्हणजे मेडिसिन, I म्हणजे इंडस्ट्रीज, S म्हणजे सायन्स, T म्हणजे टेक्नॉलॉजी, R म्हणजे रिसर्च आणि Y म्हणजे इल्ड. म्हणजे केमिकल आपल्या हेल्थसाठी काय इसेन्शियल. आणि ते काय इसेन्शियल आपण मेडिसिन घेतो बघा विद्यार्थी मित्रांनो. मेडिसिन असेल ती कुठं प्रिपेअर करतोय आपण इंडस्ट्रीमध्ये. त्याचं प्रिपेअर म्हणजे किंवा तयार करणे कुठे तयार करतो आपण इंडस्ट्रीमध्ये तयार करतोय. आणि काय वापरून सायन्स टेक्नॉलॉजी. काय वापरतोय आपण सायन्सची टेक्नॉलॉजी वापरून हे करतोय. आणि काय करतो आपण रिसर्च करतोय. नवीन नवीन काय करतोय शोध लावतोय बरोबर. आणि त्याचे जे प्रमाण असेल किंवा आपण जे तयार होणारा प्रोडक्ट असेल त्याला म्हणतो आपण इल्ड. म्हणजे केमिस्ट्री इज नथिंग बट केमिकल, हेल्थ, इसेन्शियल, मेडिसिन, इंडस्ट्रीज, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च अँड इल्ड. येतं लक्षात. दिस इज कॉल्ड ॲज केमिस्ट्री.
किंवा रसायनशास्त्र. आणि आपण जर सिलेबसमध्ये डेफिनेशन जर बघितले तर डेफिनेशन काय सांगतो आपण, इट इज ब्रांच ऑफ द सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ compositions, structures and properties of matter and their reactions is called as chemistry. And other word मध्ये जर आपण बघितलं तर full form of chemistry is nothing but chemical health, essential medicine, industries, science, technology, research and field. This is called as chemistry. बघा विद्यार्थी, आज आपण जर बघितलं तर प्रत्येक वस्तूमध्ये किंवा मॅटरमध्ये, सबस्टन्समध्ये काय केमिस्ट्री आढळते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एअर कन्सिडर केला, एअर म्हणजेच हवा, एअरमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस, एअरमध्ये काय असेल, नायट्रोजन गॅस असेल, ऑक्सिजन गॅस असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, SO2 गॅस असेल, बरेचसे गॅसेस ते कशामध्ये, एअरमध्ये. म्हणजे याचा अर्थ म्हणजे काय आले, केमिस्ट्री. बरोबर. उदाहरण आपण आपल्या बॉडीवरून घ्या, ज्यावेळेस आपण श्वास आत घेतो, ओढतो बॉडीमध्ये, त्यावेळेस आपण काय करतोय, ऑक्सिजन काय करतो आपल्या बॉडीमध्ये इनहेल करतोय. बरोबर. बॉडीमध्ये आपण ऑक्सिजन काय करतोय, घेतोय. आणि ज्यावेळेस आपण आपला श्वास बाहेर टाकतो त्यावेळेस काय करतो आपण, कार्बन डायऑक्साईड काय करत असतो, बाहेर सोडत असतो. म्हणजे तिथे पण काय आलंय, कार्बन डायऑक्साईड आलाय, ऑक्सिजन आलाय, गॅस आलाय. याच्या अर्थ आपण काय असेल, केमिस्ट्री. म्हणूनच केमिस्ट्री इज द सेंट्रल सायन्स. Chemistry is the central science. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक घटकामध्ये काय असते, केमिस्ट्री. म्हणून त्याला आपण म्हणतोय केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. येतं लक्षात. आपण जर सेंट्रल सायन्स आहे तर केमिस्ट्रीच्या 5 मेन ब्रांचेस आहेत. ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री, देयर आर 5 मेन ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. आपण आताच म्हणलोय केमिस्ट्री इज सेंट्रल सायन्स. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये काय असणार आहे, केमिस्ट्री असणार आहे. तो काय असणार आहे, सेंट्रल असणार आहे. म्हणजे किती ब्रांचेस आहेत आपण, 5. फर्स्ट ब्रांच जे असेल ती असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फर्स्ट कोणती असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सेकंड वन जे असेल ती असेल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सेकंड कोणती असेल, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. थर्ड वन जे असेल ती असेल फिजिकल केमिस्ट्री. थर्ड वन कोणती असेल, फिजिकल केमिस्ट्री. फोर्थ वन जे असेल ती असेल एनालिटिकल केमिस्ट्री. एनालिटिकल केमिस्ट्री. आणि फिफ्थ वन जे असेल ती असेल बायो केमिस्ट्री. फिफ्थ वन कोणती असेल, बायो केमिस्ट्री. आपण म्हणले केमिस्ट्री इज द ब्रांच सेंट्रल सायन्स. देयर आर मेन 5 ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. फर्स्ट वन इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सेकंड वन इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. थर्ड वन इज फिजिकल केमिस्ट्री. फोर्थ वन एनालिटिकल केमिस्ट्री. and last fifth one is biochemistry. So other branches, drugs chemistry. Drugs is a chemistry. त्यानंतर अजून एक ब्रांच असेल, तुम्ही ऐकलेलं पण असेल विद्यार्थ्यांनो, इंडस्ट्रियल केमिस्ट्री, फार्मास्युटिकल केमिस्ट्री. हे बरेचशा ब्रांचेस आहेत केमिस्ट्रीच्या. त्यामध्ये आपण मेन 5 ब्रांचेस बघणार आहे स्टडीमध्ये असेल. त्यात ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, इनऑर्गॅनिक असेल, फिजिकल असेल, एनालिटिकल असेल आणि बायोकेमिस्ट्री असणार. हे आपण काय करणार आहे, 1 by 1 स्टेप बाय स्टेप एक स्टडी करून. पहिल्यांदा आपण फर्स्ट ब्रांच स्टडी करू, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फर्स्ट ब्रांच तुमची आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, इट इज अ ब्रांच ऑफ द केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज or reactions. Properties or reactions. ये definition हुई. It is a branch of the chemistry which deals with the study of properties किंवा reactions.
म्हणजे आपण काय करतोय, इट इज ब्रांच ऑफ द केमिस्ट्री. ती काय आहे, केमिस्ट्रीची शाखा आहे. कोण, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे, प्रॉपर्टीज आणि रिएक्शन्स. प्रॉपर्टीज दोन प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट असेल फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, आणि सेकंड वन असेल केमिकल प्रॉपर्टीज. बघा, प्रॉपर्टीज दोन टाइप्स आहेत. फिजिकल प्रॉपर्टी असेल आणि केमिकल प्रॉपर्टी असेल. फिजिकल प्रॉपर्टी कशाला म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण, फिजिकल म्हणजे जे बाहेरून आपण दिसतंय ते, जे बाहेरून असेल त्याला काय म्हणतो आपण फिजिकल प्रॉपर्टी. आणि केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, काही सबस्टन्स मध्ये असेल ते केमिकल टेस्ट घेतल्याशिवाय आपल्याला कळणार आहे का नाही. म्हणजे एखादी रिएक्शन केल्याशिवाय त्याची केमिकल प्रॉपर्टी चेक केल्याशिवाय आपण ती कळणार नाही. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय असेल, सोल्युशनच्या मध्ये असेल त्याला आपण म्हणायचं केमिकल प्रॉपर्टी. आणि जी बाहेरून सांगू शकतो आपण, बरोबर आहे, त्याला काय म्हणतो आपण फिजिकल प्रॉपर्टीज. अजून जरी आपण एक डिफिनेशन सांगितली विद्यार्थी केमिस्ट्रीची, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, और म्हणता येईल आपल्याला, और इट इज अ ब्रांच ऑफ द केमिस्ट्री which deals with the study of reactions of the carbon compounds, reaction of the carbon compounds. म्हणजे ज्या कंपाऊंड्स मध्ये कार्बन असेल त्या कार्बन कंपाऊंडचे रिएक्शन्स ज्यामध्ये स्टडी करणार आहोत आपण, त्या केमिस्ट्रीला आपण काय म्हणणार आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्ही दोन डेफिनेशन सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो. इट इज अ ब्रांच ऑफ द सायन्स which deals with the study of properties or reactions is called as organic chemistry. आणि दुसरी डेफिनेशन काय सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो, it is a branch of the chemistry which deals with the study of reactions of the carbon compounds. म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन असेल अशा कंपाऊंडचा स्टडी ज्या केमिस्ट्रीमध्ये केला जातो त्या केमिस्ट्रीला आपण करणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. येतं लक्षात. सेकंड वन बघूया विद्यार्थी. सेकंड केमिस्ट्री आपण कोण सांगितलंय, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक मध्ये आपण काय करणार आहे की ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन असेल अशा कंपाऊंडचा स्टडी आपण कशामध्ये करणार आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये करणार आहे. याच्या अपोजिट ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन नसेल अशा कंपाऊंडचा स्टडी कशामध्ये करायचा आपल्याला, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये करायचा. म्हणजे इनऑर्गॅनिक डेफिनेशन काय सांगू शकतो आपण, इट इज अ ब्रांच ऑफ द केमिस्ट्री which deals with the study of all substance which are not organic. All substance which are not organic is called as inorganic chemistry. मी डेफिनेशन काय सांगता येईल, it is a branch of the chemistry which deals with the study of all the substance which are not organic is called inorganic chemistry. म्हणजे इनऑर्गॅनिक मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की ज्या केमिस्ट्रीमध्ये काय म्हणतो आपण, सबस्टन्स नॉट ऑर्गॅनिक, तो ऑर्गॅनिक नसतो. म्हणजे ऑर्गॅनिक नसणार म्हणजे याचा अर्थ आलाय की त्या केमिस्ट्रीमध्ये कार्बन कंपाऊंड नसणार. कोण नसणार आहे, कार्बन कंपाऊंड. त्या केमिस्ट्री आपण करणार आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे इट इज अ ब्रांच ऑफ द केमिस्ट्री which deals with the study of
ऑल द सबस्टन्सेस विच आर नॉट ऑर्गॅनिक. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन नसेल अशा कंपाऊंडचा स्टडी आपण ज्या केमिस्ट्रीमध्ये करणार आहे त्या केमिस्ट्री आपण करणार आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. थर्ड केमिस्ट्री आपण स्टडी करू. इनऑर्गॅनिक आपण म्हणतोय फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री, फिजिकल त्याच्या प्रॉपर्टी बाहेरून सांगू शकतो आपण, बरोबर. त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतोय फिजिकल प्रॉपर्टीज, बरोबर. आता त्याच्यावर काय करायचं आपल्याला फिजिकल केमिस्ट्री स्टडी करायचं आहे. फिजिकल केमिस्ट्री कशा म्हणणार? इट इज अ ब्रांच ऑफ द केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ मॅटर्स, properties, laws, principles and energy changes is called physical chemistry. Definition काय सांगितलं बघा. It is a branch of the chemistry which deals with the study of structure of matter, principles, laws, theories and energy changes is called physical chemistry. म्हणजे फिजिकल मध्ये काय स्टडी करायचं आपल्याला? इट इज अ ब्रांच ऑफ द केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ मॅटर. त्या मॅटरचं काय करायचं? स्ट्रक्चर, प्रिन्सिपल्स, लॉज, थिअरीज अँड एनर्जी चेंजेस एवढं स्टडी करतो त्या केमिस्ट्रीमध्ये. त्या केमिस्ट्री आपण काय म्हणतोय? फिजिकल केमिस्ट्री. किती नंबरची केमिस्ट्री आपल्याला? 3. फर्स्ट बघितलं आपण ऑर्गॅनिक मध्ये आपण काय करतोय? कार्बन कंपाऊंड जसं असेल तर स्टडी करतोय किंवा प्रॉपर्टीज किंवा रिएक्शन स्टडी करतोय, बरोबर. त्यानंतर आपण म्हणतोय इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक मध्ये जे कंपाऊंड ऑर्गॅनिक नसेल त्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड असेल त्याला आपण म्हणतोय इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री कशा म्हणतो आपण? त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर कशाचं? मॅटरचं, बरोबर. पदार्थाचे स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, प्रिन्सिपल्स, लॉज, थिअरीज आणि एनर्जी चेंजेस इथं स्टडी करणार आहोत. त्याला काय म्हणतात आपण? फिजिकल केमिस्ट्री. फोर्थ वन केमिस्ट्री इज एनालिटिकल केमिस्ट्री. फोर्थ वन इज एनालिटिकल केमिस्ट्री. एनालिटिकल कशाला म्हणायचं बघा. इट इज अ ब्रांच ऑफ द केमिस्ट्री which deals with the study of separation, identification, quantitative determination is called as analytical chemistry. कशा म्हणतो आपण? It is a branch of the chemistry which deals with the study of separation, identification, quantitative determination. हे सगळ्यांचा स्टडी आपण ज्या केमिस्ट्रीमध्ये करणार आहे त्या केमिस्ट्री आपण करणार आहे एनालिटिकल केमिस्ट्री. इट इज अ ब्रांच ऑफ द केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन इज कॉल्ड ॲज एनालिटिकल केमिस्ट्री. 4 नंबरची ब्रांच होती. आता लास्ट वन जी ब्रांच असेल त्याला आपण काय म्हणतोय? बायो केमिस्ट्री. फिफ्थ वन कोणती असेल? बायो केमिस्ट्री. बायो म्हणजे काय? किंवा बायोलॉजी. इट इज ब्रांच ऑफ द सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स इज कॉल्ड ॲज बायोलॉजी. जसं बायोलॉजीमध्ये 2 टाइप्स आहेत. त्याला काय म्हणतो आपण? बॉटनी आणि झूलॉजी. बॉटनी कशाला म्हणतो? इट इज अ ब्रांच ऑफ द बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ
प्लांट्स किंवा डिफरंट प्लांट्स इज कॉल्ड ॲज बॉटनी. आणि झुलॉजी असेल इट इज अ ब्रांच ऑफ द बायोलॉजी हू डील्स विथ द स्टडी ऑफ ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज झुलॉजी. आपल्याला कोणती केमिस्ट्री करायची विद्यार्थ्यांनो? बायो केमिस्ट्री. बायो केमिस्ट्री म्हणजे काय असेल? इट इज अ ब्रांच ऑफ द केमिस्ट्री which deals with the study of substance consisting of the living organism. Substance consisting of the living organism is called biochemistry. म्हणजे आपल्याला काय करायचं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असेल त्याची स्टडी कशामध्ये करायचं? आपल्याला बायोकेमिस्ट्री मध्ये करायचंय किंवा ज्या केमिस्ट्री मध्ये करायचं त्याला आपण करणार आहे बायोकेमिस्ट्री. म्हणजे बघा ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. किती ब्रांचेस आहेत? मेन ब्रांचेस 5. फर्स्ट वन इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री, सेकंड वन इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, थर्ड वन इज फिजिकल, फोर्थ वन इज एनालिटिकल आणि फिफ्थ वन असेल बायोकेमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये काय स्टडी करणार आहे? की कंपाऊंड मध्ये कार्बन असेल, कार्बन कंपाऊंड स्टडी कशामध्ये करणार आपण? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये किंवा प्रॉपर्टीज असेल किंवा रिएक्शन असेल. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री घेतली, इनऑर्गॅनिक मध्ये काय करणार आपण? तर ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन नसेल किंवा कार्बन कंपाऊंड नसणारे अशा कंपाऊंड स्टडी कशामध्ये करणार आपण? इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. फिजिकल मध्ये काय करणार आपण? स्ट्रक्चर ऑफ मॅटर, लॉज, प्रिन्सिपल्स, थिअरीज अँड एनर्जी चेंजेस याचा सगळ्यांचा स्टडी आपण कशामध्ये करणार आहे? फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. एनालिटिकल केमिस्ट्री, एनालिटिकल मध्ये केमिस्ट्री मध्ये काय करणार आपण? सेपरेशन, आयडेंटिफिकेशन आणि क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन या सगळ्यांचा स्टडी कशामध्ये करता जातो? एनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. आणि लास्ट जे असेल बायोकेमिस्ट्री त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? सबस्टन्स कन्सिस्टिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे सबस्टन्स असेल अशा कंपाऊंडचा स्टडी आपण कशामध्ये करणार आहे? बायोकेमिस्ट्रीमध्ये. म्हणजे आपला इंट्रोडक्शन मध्ये बायोकेमिस्ट्रीचे किती केमिस्ट्रीचे जे ब्रांचेस आहेत ते किती स्टडी आपण? 5. नेक्स्ट लेक्चर आपण मॅटरचे टाइप्स, मिक्सचरचे टाइप्स ही स्टडी करणार आहोत मित्रांनो. केमिस्ट्री एकदम पुन्हा सांगतो मी एकदम इझी सब्जेक्ट आहे आणि एकदम सोपा सब्जेक्ट आहे. फक्त जो सिलेबस आपला झालेला असेल तो सिलेबस दररोज मिनिमम 1 तास तुम्ही स्टडी करा. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये येणार नाही. आणि सर्व केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्र हे 8वी, 9वी, 10वी हे 3 वर्षावरती असेल डिपेंड असेल. तर नेक्स्ट लेक्चरला आपण मॅटरचे टाइप्स, मिक्सचर आणि मिक्सचरचे टाइप स्टडी करणार. थँक्यू.